सादर करीत आहे श्यामची आई, लेखक श्रीयुत साने गुरुजी. रात्र 32वी. कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक. श्रोते हो, नमस्कार. चला तर आपण आज कथेला सुरुवात करूया. त्या दिवशी सावकाराचा माणूस कर्ज वसुलीसाठी आमच्याकडे आला होता. तो दूत आमच्या घरी आला म्हणजे आईला मेल्याहून मेल्यासारखे होत असे. कर्जापायी सुख नाही, कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक होय. मेले तरी कर्ज काढू नये, उपवास काढावे, परंतु ऋण नको. ऋणाने एकदा सुख होते, ते म्हणजे ऋण घेताना. त्यानंतर ते नेहमी रडवीत असते, आपल्याला भिकेला लावते. कर्जाने स्वाभिमान जातो, मान हरपतो. कर्जाने मान नेहमी खाली होते. कर्ज म्हणजे मिंदेपणा, दीनपणा. सावकाराचा माणूस, वडील त्याची जबरदस्त बडदास्त ठेवीत असत. घरात चांगली भाजी करावयास त्यांनी सांगितले. केळीची पाने आणून ठेवली. कढी कर व कढीत कडीलिंब टाक, म्हणजे वास छान येईल, अशी आईला सूचना देऊन वडील शेतावर निघून गेले. तो मनुष्य ओटीवर बसला होता. आईने त्याला चहा करून दिला. घरातील पूड संपली होती. बिचारी शेजारून पूड घेऊन आली. चहा पाण्यानंतर आईने त्याला कडक पाणी आंघोळीला दिले. त्या कारकुनाने आंघोळ केली, परंतु स्वतःचे धोतर त्याने काही धुतले नाही. सावकाराचा नोकर ना. श्रीमंताच्या कुत्र्यालाही मान असतो हो. श्रीमंतांच्या कुत्र्यांचेही गरिबांनी मुके घ्यावे लागतात. एकदा तर एका शेतकऱ्याला एका श्रीमंताचा कुत्रा चावयास आला. शेतकऱ्याने त्या कुत्र्याला काठी मारली. त्या श्रीमंताने शेतकऱ्यावर खटला भरला व त्या शेतकऱ्यास 25 रुपये दंड झाला, असे मी वाचले होते. शेतकरी शेतकरी म्हणजे का माणूस आहे हो? साऱ्या जगासाठी खपणारा तो गुलाम आहे. साऱ्या खुशाल चेंडूंना पोसणारा तो जणू पशूच आहे. असे असून श्रीमंतांच्या कुत्र्याला मारले. मित्रांनो, हिंदुस्थानात पशुपक्षी या माणसांपेक्षा त्यांना जास्त मान आहे. कुत्रे कावळे चालतील, घरात पोपट मैना चालतील, परंतु हरिजन खपणार नाही. पशुपक्ष्यांवर प्रेम करणारे, परंतु मानवाचा तिटकारा करणारे असे नराधम जेथे आहेत, तेथे सुख, सौभाग्य आणि स्वातंत्र्य कसे येणार हो? त्या सावकाराच्या माणसाचे ते ओंगळवाने धोतर माझ्या आईला धुवावे लागले. माझ्या पुण्यशील आईच्या हातून ते अमंगळ वस्त्र धुतले गेले. आईचा हात धोतराला लागून ते धोतर वापरणारा पवित्र व्हावा, असा ईश्वराचा हेतू असावा. परमेश्वराचे हेतू अतर्क्य आहेत. तो शुद्धीचे कार्य कसे कोठून करून घेईल याचा नेम नसतो. माझे वडील शेतावरून आले. तुमचे स्नान वगैरे झाले का, असे त्यांनी कारकुनाला विचारले. तो होय म्हणाला. तुमची वाट पाहत होतो. तुमच्याजवळ बोलून हिशोब करून पैसे घेऊन मला सायंकाळी विसापूरला मुक्काम करायचा आहे. आज रात्री तेथे वस्तीला राहीन, असे तो म्हणाला. बरे, मी स्नान करतो, लवकरच पूजा वगैरे आटोपतो. तुम्ही थोडी विश्रांती घ्या, असे त्यास सांगून वडील आंघोळीस गेले. स्नान करून ते आले व पूजेला बसले. आईला त्याने हळूच विचारले, त्यांना चहा वगैरे दिलास की नाही? कोठून आणून द्यायचा होतास? आई म्हणाली, सारे काही दिले. त्याचे धोतरही धुवून वाळत घातले आहे. एकदाची धिंड का जाऊ दे येथून लवकर बाहेर. आई त्रासली होती, संतापली होती. वडील शांतपणे पूजा करू लागले. ते पण शांत होते, तरी त्यांची मनातील खिन्नता बाहेर डोकावत होती. घरच्या देवाची पूजा करून वडील देवळात गेले. आईने पाटपाणी केले. धाकटा पुरुषोत्तम शाळेतून आला. त्याने ताटे घेतली. वडील लवकरच देवळातून परत आले. उठा वामनराव, हातपाय धुवा, असे वडील त्यांना म्हणाले. या बसा, येथे सोवळे नसले तरी चालेल, काहीच हरकत नाही, असे वडील त्यांना म्हणाले. जे वडील आम्हा सोवळ्या ओवळ्यासाठी बोलायचे, त्यांना तो ओवळा मनुष्य स्वतःच्या शेजारी चालला हो. जणू तो सावकाराचा मनुष्य म्हणजे देवच होता. त्यांची हाजी हाजी करणे, त्यांचा उदो उदो करणे, एवढेच वडिलांचे काम होते काय?
काय करतील? हा एवढा मिंदेपणा, हा तेजोभंग, ही सत्वही कशाने झाली? एका कर्जामुळे. कर्ज का झाले? लग्न मौजीतून वाटेल तसा पैसा खर्च केल्याने. पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहण्याचे या खोट्या कुलाभिमानाने अंथरूण पाहून पाय न पसरल्याने, भांडणाने, भाऊबंदकीने, कोर्ट कचेऱ्यामुळे, कर्ज फेडावयास ताबडतोब न उठल्यामुळे, कर्ज उरावर बसत होतं तरी जमिनीचा मोह न सुटल्यामुळे, गड्यांनो, तुमच्या बायका माणसांची, पोराबाळांची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये, अब्रूचे धिंडवडे होऊ नयेत असे वाटत असेल तर कर्जाला कधी स्पर्श करू नका. कर्ज असेलच तर शेतभात दागदागिने सारे विकून त्याचे आधी कर्ज मिटून टाका आणि कर्जमुक्त व्हा. पाने वाढली. वामनराव व आमचे वडील जेवावयास बसले. पुरुषोत्तम छानदार श्लोक म्हण, वामनराव शाबासकी देतील असं म्हण. वडिलांनी सांगितले. पुरुषोत्तमाने श्लोक म्हटला, परंतु त्याला शाबासकी देण्याइतके वामनरावाचे हृदय मोठे नव्हते. सावकाराकडे राहून तेही निष्प्रेम अनुदार होत चालले होते. आड्यताखोर व दिमागबाज होत चालले होते. संकोच नका करू वामनराव, भाजी घ्या आणखी, वाढगा आणखी एक पळीभर असे सांगून आईने आग्रहपूर्वक वामनरावास वडील जेवित होते. वामनराव विशेष काही बोलत नव्हते. तो साधा स्वयंपाक त्यांना आवडलाही नसेल. चमचमीत स्वयंपाक नव्हता ना. शेवटी जेवणे झाली. वामनराव व वडील ओटीवर बसले. वामनरावास सुपारी लवंग देण्यात आली. त्यांना प्यायला ताजे पाणी पाहिजे होते, म्हणून फासाला तांब्या लावून पाणी आणण्यासाठी पुरुषोत्तम विहिरीवर गेला. थंडगार पाणी तो घेऊन आला. वामनराव प्याले. आई घरात जेवावयास बसली. मग काय भाऊराव, व्याजाचे पैसे काढा. तुम्ही आजचा वायदा केला होता. आज 75 रुपये तुम्हीच दिले पाहिजेत. खेप फुकट दौडू नका. तुम्ही सांगितले होते आज यायला, म्हणून आलो. वामनराव बोलू लागले. हे पहा वामनराव, 10 मन भात होते ते सारे विकले. त्याचे पैसे काही आले, काही नाचण्या होत्या त्या विकल्या. इकडून तिकडून भर घालून 25 रुपये तुमच्यासाठी बांधीव तयार ठेवले आहेत. आज इतकेच घेऊन जा. मालकांची समजूत घाला. आमच्यासाठी 4 शब्द सांगा. पैसे काही तुमचे बुडणार नाहीत म्हणावे. हळूहळू सारा पडशा पाडू. बेबाक करून जरा मुले शांत मोठी होऊ देत. मिळवती होऊ देत. एक यंदा प्रिव्हियसमध्ये गेला आहे. हे पहा वामनराव, शेणातले किडे का शेणातच राहतात, तेही बाहेर पडतात. माझे वडील अजीजी करून सांगत होते. ते मी काही ऐकणार नाही. पैसे घेतल्याशिवाय इथून हलणार नाही. हे नवीन घर बांधलेत, त्याच्यासाठी तुमच्याजवळ पैसे आहेत. मुलांना इंग्रजी शाळेतून शिकवण्यासाठी पैसे आहेत. फक्त सावकाराचे देणे देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत. अहो, सावकारांचा वसूल आला नाही तर आम्हाला तरी पगार कुठून मिळणार? ते काही नाही, आम्हालाही मालकासमोर उभे राहायला शरम वाटते. रुपये द्या, वामनराव म्हणाले. रागाने व बेमुदतखोरपणे बोलत होता. तो तरी काय करील, तोही गुलामच होता ना. वामनराव, काय सांगू तुम्हाला, घर ते काय, अहो केंबळी घर. मापाच्या भिंती तिचा आग्रह म्हणून बांधली मठी. उभारला हा गुरांचा गोठा. परंतु हे लहानसे घर बांधावयासी तिच्या हातातल्या पाटल्या विकाव्या लागल्या. वडील शर्मिंदे होऊन सांगत होते. वडील बाहेर बोलत होते. घरात आईच्या भातात डोळ्यातील टिपे गळत होते. पोटात शोक मावत नव्हता. भात गिळवत नव्हता. घर बांधायला पाटल्या विकल्यात, सावकाराचे देणे देण्यासाठी बायको विका, असे वामनराव निर्लज्जपणे बोलला. विजेसारखी आई उठली. मोरीत हात धुवून बाहेर आली. तिच्या डोळ्यात शोकसंतापाच्या जणू ठिणग्या बाहेर पडत होत्या. ती थरथरत होती. ओटीच्या दारात उभे राहून आई त्वेषाने म्हणाले, या ओटीवरून चालते व्हा. बायको विका असे सांगायला तुम्हाला लाज नाही वाटत? तुमच्या जिभेला काही हाड आहे का नाही? तुम्हाला बायको आहे की नाही? इथून चालते व्हा व त्या सावकाराला सांगा की घरादाराचा लिलाव करा. परंतु असे बोलणे ऐकू नका. खुशाल दौंडी पिटा, जप्ती आणा, परंतु पोराबाळ्यांच्या देखत असे अभद्र बोलू नका.
ठीक आहे, आम्ही तर त्याचीच वाट पाहत आहोत. या महिन्यात तुमच्या घरादाराची जप्ती झाली नाही तर मी वामनराव नव्हे. एका बाई माणसाने भाऊराव आमचा असा अपमान करावा का? वामनरावांनी वडिलांस विचारले. तू घरात जातेस की नाही? माझे वडील रागाने बोलले. आई निमूटपणे घरात गेली व रडत बसली. अश्रूंशिवाय कोणता आधार होता हो? बाहेर ओटीवर वडील वामनरावांची समजूत घालीत होते. हो ना करता करता 25 रुपये घेऊन कारकून गेला. वडील घरात आले. तुम्हा बायकांना कवडीची अक्कल नसते. तुम्हाला काही समजत नाही. सकाळपासून किती जपून त्याच्याजवळ वागत होतो. त्याची मी मनधरणी करीत होतो. चुलीजवळ फुकीत बसावे एवढेच तुमचे काम. उद्याचे मरणे तुम्ही ओढून घ्याल. रागाने का काम होत असते? गोडी गुलाबीनी घ्यावे लागते. आमची अशी ओढाताण असेल त्याची तुम्हाला काय कल्पना? वडील आईस बोलू लागले. पदोपदी अपमान करून घेण्यापेक्षा आज मेलेले काय वाईट? कुत्र्यासारखे हिडीस करून घेऊन जगण्यात काय गोडी? उद्यापेक्षा आजच मरणे म्हणजे सोने आहे. आणू द्या जप्ती, होऊ द्या लिलाव. आपण ही मोलमजुरी करू. मथुरीच्या तिकडे राहावयास जाऊ. मजूरसुद्धा मेली असली अभद्र बोलणे अशी घाणेरडी बोलणे ऐकून घेणार नाही. चला आपण मोलमजुरी करू. धरित्रीवर निजू, झऱ्याचे पाणी पिऊ, झाडाचा पाला ओरबाडून खाऊ. चला. आई भावनाविवश झाली होती. बोलणे सोपे, करणे कठीण. दुपारची वेळ झाली म्हणजे समजेल सारे, असे बोलून वडील बाहेर गेले. धाकटे भाऊ आईजवळ जाऊन म्हणाले, आई रडू नकोस ग. तू रडलीस म्हणजे आम्हा रडू येते. आई, तू सांगशील ते आम्ही करू. रडू नकोस. आई. लहान मुले मोठ्या आईची समजूत घालीत होती. मुले झाडाला आधार देत होती. करून असे ते दृश्य होते. श्रोते हो, इथे कथा संपली. तुम्हाला कथा कशी वाटली? आवडली का? कथेस लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर सांगा. माझ्या कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.